हेट्रेट हॅज अन एक्सपायरी डेट. थँक्यू. धन्यवाद. अतिशय महत्त्वाचं असं हे लेखकाचं मनोगत आपण ऐकलं. महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी बाण्यासारखं आणि महात्मा गांधींच्या सत्याग्रही वृत्तीचं हे मनोगत आपण ऐकलं. यानंतर मी भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखक संजय सोनवणे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावरील मान्यवर आणि मित्र हो, आत्ताच आपण निरंजनजी टकलेंचं मनोगत ऐकलं आणि ते खरोखरच भारावून टाकणारं आणि विचार प्रवृत्त करणारं आणि भविष्याची दिशा दाखवणारं आहे. त्यासाठी त्यांच्या द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे न्यायमूर्ती लोयांचा खुनी कोण हे पुस्तक किंवा हे सत्यशोधन करत असताना ते ज्या संकटातनं गेले, जे धोके पत्करले, जीवावरचे धोके पत्करले आणि केवळ कोणताही त्याच्यामागे स्वार्थ नव्हता. न्यायमूर्ती लोया किंवा त्यांचे कोणीही त्यांचे नातेवाईकही नाहीत किंवा ओळखीचेही नव्हते आधी, तरी त्यांना असं वाटलं की यात काहीतरी गडबड आहे आणि हे शोधलं पाहिजे त्या नुपूर बियाणींच्या म्हणण्याप्रमाणे. आणि त्यांची शोधयात्रा चालू झाली. त्या शोधयात्रेमध्ये अनंत संकट आली. त्यांना नोकरीचा राजीनामाही द्यावा लागला. वीकमधनं कॅरावॅनमध्ये जावं लागलं. नंतर कॅरावॅनही राहिलं नाही. असं सगळं असताना एका माणसाला सत्य शोधावं ही उर्मी कुठून आली? ही सत्य शोधण्याची जी उर्मी आहे, ज्यावेळेस असत्य चारही बाजूने आपल्यावर आढळतं आहे, चारही बाजूने खोटं खोटं आणि फक्त खोटं आणि इव्हेंट इव्हेंट एका इव्हेंट, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा, दिवे विझवा, घर घर झेंडा, हर घर झेंडा, अशी नाटकं सगळ्या नौटंक्या चालू असताना एका माणसाला असं वाटावं की आपण सत्य शोधलं पाहिजे, आपण काहीतरी सत्य काय आहे ते उजेडात आणलं पाहिजे, लोकांसमोर ठेवलं पाहिजे. आणि तेही विरोधामध्ये जवळपास त्यांचे सहकारी असतील, त्यांचे किंवा सारं जग असताना किंवा हे पत्रकारितेचं क्षेत्रसुद्धा सहकार्य करत नसताना हे खरोखर विलक्षण आहे, प्रेरणादायक आहे आणि भावी पिढीला ते एक आदर्श हे ठरू शकतं. आणि अशी माणसं होती, अशी माणसं आहेत, ही जाणीव एक आशेचा किरण दाखवणारी आहे. इथे प्रश्न फक्त न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूचा नाही. या पुस्तक वाचल्यानंतर एक लक्षात येईल की हा फक्त न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूचा प्रश्न नाही आहे. हा लोकशाहीचा आपल्या डोळ्या देखत दिवसोदिवस दिवसामागून दिवस होत असणाऱ्या खुनाचा आहे. ही जी लोकशाहीची हत्या होते, लोकशाहीचे चारी स्तंभ ज्या पद्धतीने उद्ध्वस्त केले जातात, भयभीत झालेले हे सारे अगदी सरन्यायाधीशांपासून तर न्याय यंत्रणा असेल, पत्रकारितेत काय चाललं आहे आपण तर पाहतोच आहोत. पत्रकारितेत ती स्थिती आहे, प्रशासन व्यवस्थेतली स्थिती काही वेगळी नाही. जेही लोक सत्याबद्दल बोलू इच्छितात किंवा बोलतात त्यांना छळणं, त्यांना त्रास देणं, त्यांना खून जरी नाही करता आला तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने अडचणीत आणणं आणि त्याला आवाज त्याचा गप्प करण्यासाठी सर्व यंत्रणा राबवणं हा एकमेव धंदा सध्या आपल्याला झालेला दिसतो आहे. ही हुकुमशाही, ही अदृश्य स्तरावर वाढणारी हुकुमशाही हळूहळू प्रत्यक्ष येत जात त्याची भयावह रूप जे आहे ते काय येणार आहे याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. आज ज्यांच्या नोकऱ्या ठीक आहेत, व्यवसाय कसे बसे का होईना चालू आहेत, जगू शकतात, ते दुर्लक्ष करतात किंवा त्या जय जयकाराच्या त्या झुंडीमध्ये सामील होतात. पण एक गोष्ट लोक लक्षात घेत नाही की झुंड कोणाची होते? ही भेकड लोकांची झुंड होते. या भेकड लोकांच्या झुंडीवर थोडा जरी आवाज करायचा प्रयत्न केला तर ती झुंड घाबरून तितरबितर होऊ शकते. परंतु त्या झुंडीविरुद्ध आवाज करण्याचं धैर्य दाखवतो कोण? हा खरा प्रश्न आहे. कारण प्रत्येकाला झुंडीमध्ये कोणत्या ना कोणत्या झुंडीमध्ये सामील व्हावंसं जर वाटत असेल तर त्यावेळेस आपण असं समजून चाललं पाहिजे की लोकशाही जिवंत राहू शकत नाही. लोकशाही म्हणजे झुंडशाही नव्हे, लोकशाही म्हणजे हुकुमशाही नव्हे. परंतु आपण आपल्याच हाताने आपल्या डोळ्या देखत लोकशाहीची हत्या होत असताना जर गप्प बसणार असू तर मला असं वाटतं की आपल्याला क्षमा कोणी करणार नाही. आता
अखंड भारताच्या वल्गना होत आहेत. 15-16 वर्षामध्ये आम्ही अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, नेपाळ सहित अखंड हिंदुस्थान करू अशी वल्गना आता मोहन भागवतांनी नुकतीच केली होती. शिक्षण व्यवस्थेमध्येही तेच चालू आहे. सारा इतिहास बदलला जातो आहे. अभ्यासक्रम बदलले जात आहेत. संस्कृतीचे इतिहास पुसले जात आहेत. या देशात जणू आदिवासी, मुस्लिम, जैन, बौद्ध यांना इतिहासच नव्हता असं वातावरण निर्माण केलं जातं आहे. तसा इतिहास लिहिला जातो आहे जो 2024 पासून अभ्यासक्रमात येणार आहे. लक्षात ठेवा, 2024 पासून आपल्या अभ्यासक्रमात काय असणार आहे की सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्य होते. या देशामध्ये वैदिक संस्कृत ही भाषा जगातली पुरातन भाषा आहे. या देशात कोणतेही धर्म निर्माण झाले असतील, जैन असेल, बौद्ध असतील, हे सगळे वैदिक धर्मातूनच निर्माण झालेले आहेत. आणि जे जे काही भारतात आहे ते सारं काही एका विशिष्ट संस्कृतीची मालकी त्याच्यावर आहे. हे वातावरण निर्माण करणारं लेखन 16 जणांची कमिटी नेमली गेली आहे आपल्या डोळ्यासमोर. पण भारतातनं कोणी साध्या विचारवंताने सुद्धा आवाज उठवायचा प्रयत्न केला नाही. सर्वसामान्य माणसाला जणू काही ते माहीतच नाही का त्यातलं भयदायक काय आहे त्याच्यामधलं हे सुद्धा समजत नाही आहे. माणसांची जिवंत असण्याची जाणीव जर मारून टाकायची असेल तर पहिल्यांदा त्याच्या संस्कृतीच्या इतिहासाचा खून केला जातो. तो आपल्या डोळ्यासमोर होतो, अप्रत्यक्षरित्या होतो आहे आणि आपल्याला त्याची जाणीव आज दुर्दैवाने नाही. अशा रीतीने चारही बाजूने हल्ले होत असताना मुळात आता घर घर तिरंगा किंवा स्वातंत्र्याचा आपला अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. आनंदाचीच गोष्ट आहे अर्थातच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असणं. फक्त शताब्दी आपल्याला साजरा करता येईल का खऱ्या अर्थाने, हा खरा आज प्रश्न मनामध्ये उपस्थित राहतो आणि भयभीत होऊन जातो, अक्षरशः भयभीत होऊन जातो. टागोरांनी त्यांची कविता उद्धृत केली, जगप्रसिद्ध कविता आहे, वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड हेड इज हेल्ड हाय. जेथे आपण ताठ मानेने उभे राहू निर्भयपणे असा देश भविष्यात जर हुकुमशाही वृत्तीचे, झुंडशाही वृत्तीचे लोक जर सत्तेत असतील तर तशीच अवस्था राहील की काय अशी शंका येते. खरं म्हणजे स्वातंत्र्याचा इतिहास असा फार जुना आहे. 1804 साली यशवंतराव होळकरांनी पहिल्यांदा इंग्रजांशी युद्ध सुरू केलं. सर्व संस्थानिकांना बरोबर घेऊन इंग्रजांशी लढावं आणि इंग्रजांना देशाबाहेर हाकलावं अशी त्यांची कल्पना होती. समजा त्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं असतं किंवा 1857चं बंड यशस्वी झालं असतं तर भारताची स्थिती काय असते? भारताची स्थिती अशी असते की स्वतंत्र कोण झालं असतं? स्वतंत्र हे संस्थानिक आणि राजे स्वतंत्र झाले असते. लक्षात ठेवा, सामान्य माणूस, शोषित, वंचित, दलित, आदिवासी स्वतंत्र झाले नसते. त्यांना स्वातंत्र्याचं वारं त्यांना गेलंच नसतं. हे फक्त राजे महाराजे जे काही होते देशामध्ये, हिंदू असतील, मुसलमान असतील, शीख असतील, ते स्वतंत्र झाले असते. देशात तेवढी राष्ट्र बनली असती. हा देश अखंडता सोडाच, आहे तेवढा पण सोडा, तुकड्या तुकड्या शेकडो तुकड्यांमध्ये वाटला गेला असता. या देशातील जनतेला, कारण सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की स्वातंत्र्य कोणासाठी, कशासाठी, कोणाचं स्वातंत्र्य आणि ते कोणत्या पद्धतीचं स्वातंत्र्य, हा खरा प्रश्न होता. हे माणसांचं स्वातंत्र्य आहे, सर्वसामान्य माणसाचं स्वातंत्र्य आहे का ठराविक पुरोहित वर्गाचं किंवा राजा लोकांचं स्वातंत्र्य, हा खरा प्रश्न होता. महात्मा गांधी एकमेव महामानव या देशामध्ये जन्माला आले की त्यांनी तो प्रश्न सोडवला. त्यांनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत प्रत्येक नागरिकामध्ये, प्रत्येक रहिवाशामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. आणि हा देश, हा भारत देश हा माझा आहे आणि मी याचा काहीतरी देणं लागतो, ही भावना त्यांनी निर्माण केली. म्हणून महिला असतील, पुरुष असतील, दलित असतील, उच्चवर्णीय असतील, हे सारेच्या सारे हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले आणि शेवटी 47ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता या महात्मा गांधीजींची हत्या केली कोणी? हत्या करणारे कोण होते? आज जे सत्तेत आहे त्या सत्तेचे जे पूर्वज आहेत की ज्याचं मंदिर बांधायचा प्रयत्न होता, त्याला पंडित नथुराम गोडसे असं नाव दिलं जातं आणि अजूनही गांधीजींच्या पुतळ्यावर रबरी फुगे रक्त भरलेले लावून गोळ्या झाडल्या जातात. अशा मनोवृत्तीचे, हिंकस मनोवृत्तीचे, हिंस्त्र मनोवृत्तीचे, विकृत मनोवृत्तीचे लोक आज सत्तेत आहेत. याची आम्हा भारतीयांना लाज वाटली पाहिजे. आम्हाला वाटत नाही, हे दुर्दैव आहे.
हे पण हे लाज वाटण्यासारखं चित्र आहे. विचार करा, एक न्यायाधीश ज्याच्यासमोर खटला चालवायला आलेला आहे कोणता, सोहराबुद्दीनचा, आणि CBI न्यायाधीश आहेत, ते खटला चालवायला आला आहे आणि ते लाच नाकारतात, दबाव नाकारतात, सगळं नाकारतात आणि असं सांगायचा प्रयत्न करतात की जे काही कायद्याप्रमाणे आहे, की जे काही मला दिसतंय किंवा जो काही न्याय आहे तो न्याय मी करेल, तो अमुकच्याच बाजूने द्या, असं न्यायाधीशाला कोण सांगू शकतं? कोणी सांगू शकत नाही. जगाच्या पाठीवर असं सांगायचं धैर्य कोणात नाही, परंतु या लोकांमध्ये ते धैर्य होतं. लोयांनी ऐकलं नाही, त्यांचा मृत्यू झाला. आणि त्या मृत्यूमध्ये यांनी जे सत्यशोधन केलं, महत्त्वाचं काय आहे हे पुस्तक, जे सत्यशोधन केलं, जे पापुद्रे उलगडले, त्या पापुद्र्यातनं हे सर्वस्वी लक्षात येतं की न्यायमूर्ती लोया यांचा खून झाला हे निश्चित आहे. तो प्रत्यक्ष कोणी केला, व्यक्ती प्यादं कोणी असू शकतं, कोणी असू शकतं, परंतु खून झाला हे वास्तव नाकारता येऊ शकत नाही. कारण पुराव्यांमध्ये सुद्धा ज्या गडबडी केल्या गेलेल्या आहेत, अगदी पोस्टमास्टरच्या रिपोर्टमध्ये खाडाखोडी केल्या गेलेल्या आहेत, अशा स्थितीमध्ये, आणि एवढंच कशाला, त्यांच्या तपास करणाऱ्या शोधपत्रकारावर खुनाचे किंवा हल्ले करण्याचे प्रयत्न ज्यावेळेस होतात त्यावेळेस मात्र ही शंका अजून बळावते की ही खुनाचाच प्रकार होता. असे हीच तर मनुष्याची लोक सत्तेत आहेत हे लक्षात घ्या. एका न्यायाधीशाचा मृत्यू होतो, त्याची साधी चौकशी समिती किंवा तपास केला जावा अशी इच्छा सुद्धा ज्यांना होत नाही, असे हे लोक आपल्या जर सत्तेत असतील तर या देशाची सत्ता कोणत्या दिशेने जाणार आहे याची ही दुश्चिन्ह आहेत, वाईट चिन्ह आहेत. आणि समोर खरोखरच घनदाट अंधार पसरलाय की काय असं वाटावं अशी स्थिती आहे. आत्ताच टकले साहेब म्हणाले तरुणांवर विश्वास आहे, पण तरुणांना सुद्धा देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याची प्रेरणा कधी मिळेल, ज्यावेळेस टकलेंसारखे शोधपत्रकार किंवा विचारवंत किंवा तत्त्वज्ञ ज्यावेळेस या देशात निर्माण होतील तेव्हा. अन्यथा ते होणे नाही. पुढची पिढी आपल्यापेक्षा अजून बाष्कळ निघेल आणि कदाचित ह्या देशाला अजून भरकटत जाईल आणि हा देश राहणार नाही. आज जो भारत आहे अखंड हिंदुस्थानच्या यांच्या वल्गना सोडा, हा तो देश तरी एक राहील की नाही याची मला शंका आहे. कारण का दक्षिणेतली राज्य आताच स्वतंत्र दविष्टांची मागणी करू लागलेत. त्यांची मागणीचा काय म्हणू आपण त्याला रेटा अजून वेग घेतलेला नाही, पण तो विचार मनामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुम्ही काही करू शकत नाही. कारण हा एक सांस्कृतिक लढा आहे. कारण उत्तर दक्षिणमधला हा आर्य आम्ही द्रविड, आमचा संबंध काय, आमच्या भाषा वेगळ्या, आमची संस्कृती वेगळी, आमचा इतिहास वेगळा, आणि तो इतिहासही पुसण्याचा तुम्ही प्रयत्न करता. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्र, 18 सालची गोष्ट आहे, संगम संस्कृतीचं एक स्थळ मिळालं इसवी पूर्व 1500 मधलं. त्या संस्कृती पुरातत्व खात्याच्या लोकांची 26 अधिकाऱ्यांची बदली करून टाकली यांनी सरळ, आणि पैसे द्यायचं थांबवलं. कारण का, संगम संस्कृतीचे जे पुरावे मिळाले होते ते वैदिक संस्कृतीशी कुठेही मिळते जुळते नव्हते. हा एकमेव कारण घडलं. पण याच्याबद्दल सुद्धा भारत मूक राहिला. लोयांबद्दल जसा मूक राहिला तसा या सांस्कृतिक शैक्षणिक आक्रमणाबद्दल तर मूकच आहे, अजूनही पूर्ण विझलेला आहे. मग अशा स्थितीमध्ये जे आता टकले साहेबांनी सांगितलं की ही दारांवर वाजणाऱ्या थापा आहेत, वेळीच जागे झाले नाही म्हणून तुमच्याही दारावर थाप पडते आणि तुम्हालाही उचलून नेलं जातं, अशी स्थिती येईल. किंवा तुम्हाला ते सांगतील तो इतिहास, तो सांगतील ते शिक्षण, ते देतील ते शिक्षण, मग तुम्ही वेदांमधलं विज्ञान अभ्यासक्रमात, वेदांमधलं गणित अभ्यासक्रमात, आणि जे नव्हतंच, जे नाहीच आहे, अस्तित्वातच नाही आहे, त्या गोष्टी होत्याच कशा, पाश्चात्य लोकांनी आमच्या रुच्यांचा वेगळा अर्थ लावला असं सांगून ते शिकावं लागणार आहे. हे एवढे मोठे धोके, हे सांस्कृतिक धोका आहे, हा राष्ट्रीय धोका आहे, हा माणसाच्या ज्ञानाचा आत्मा ठार मारण्याचा हा धोका आहे. हा फक्त न्यायमूर्ती लोयांचा प्रश्न नाही मित्रांनो, हा प्रश्न ह्या आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कारण ज्याला संस्कृती नाही, ज्याला इतिहास नाही, त्याचं अस्तित्व असून नसल्यासारखं जनावरासारखं आयुष्य आहे. त्या जनावरासारखं आयुष्य आपल्याला जगायचं आहे का, याचा आपल्या सर्वांना विचार करावा लागेल.
परवाच टू मच डेमोक्रेसी नावाची शॉर्ट फिल्म पाहिली. आमचे वरुण सुखराज नावाचे मित्र त्यांनी अत्यंत कष्ट घेऊन ती दिग्दर्शित केली. त्याच्यासाठीचं स्क्रिप्ट लिहिलं आणि ती फिल्म पाहिल्यानंतर लक्षात आलं की वरुण सुखराजसारखे, निरंजन टकलेंसारखे काही लोक आहेत आज, नाही अशातला भाग नाही आहेत, पण त्यांच्या पाठीशी उभं राहणार कोण? त्यांच्या आवाजामध्ये आवाज मिसळणार कोण? आवाज जोपर्यंत बहिऱ्याच्याही कानात घुसेल एवढा मोठा होत नाही तोपर्यंत आपल्या देशाला काही फ्युचर नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी आता निरंजन टकलेंनीच त्यांच्या पुस्तकात सगळ्यात शेवटी काय म्हटलं हे सांगतो. शेतकरी आंदोलनाच्या संदर्भातच आहे, वाचून दाखवतो. ते असं म्हणतात की छोटे छोटे विजय, लोकशाहीमध्ये सध्याची लोकशाही आहे ती आता मरणोन्मुख व्हायच्या दिशेने वाटचाल करते, वेगाने वाटचाल करते. व्हेंटिलेटरवर जायची, कधी कोणत्या क्षणी व्हेंटिलेटरवर सुद्धा जायची शक्यता आहे. ICUतही टाकावं लागेल. आणि नंतर एक या देशामध्ये, नाहीतर आता काय नड्डा म्हणालेच की भारतामध्ये एकच पक्ष राहणार, दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व राहणार नाही. त्या दिशेने वाटचाल वेगाने चालू आहे हे पण आपण पाहतो. ते म्हणतात, निरंजन टकलेंनी म्हटलंय, असे छोटे छोटे विजय मला दूरच्या भविष्यातली आशेची शक्यता वाटते, ताबडतोब काहीही होणार नसलं तरीही. पुढे ते म्हणतात, तरीही मरताना मला दुःखच असेल. नैसर्गिक मरण आलं, विषाणूच्या हल्ल्याने आलं, किंवा खुनाचा प्रयत्न झाला, किंवा एखाद्या विचित्र अपघातामध्ये, किंवा कोणाच्या चुकीने झाला तरीही मृत्यू आला. माझ्या 50 वर्षाच्या चक्राचा सिद्धांत खराच निघाला तर मग या अंधाऱ्या बोगद्याच्या शेवटी असलेला प्रकाश न पाहताच मला मरावे लागेल. द्वेषयुक्त संभाषणापासून मुक्त असलेला भारत मला पाहता येणार नाही. चर्चेच्या ऐवजी कोंबड्यांची झुंज असेल, संस्थागत भ्रष्टाचार थांबलेला असेल, फंद फितुरे दैनंदिन राजकारणाचे अंग नसेल असा भारत मला पाहायला मिळणार नाही. आज तसा भारत आहे, पण हे नाही असा भारत पाहायला मिळणार नाही. ते पुढे म्हणतात, पण मी एक भविष्य वर्तवणार आहे. या वादळाच्या अखेरीस उरलेला देश अधिक शहाणा असेल. ह्या वादळाच्या अखेरीस म्हणजे या वादळाने सर्व वृक्ष उन्मळून पडल्यानंतर, सगळे भुईसपाट झाल्यानंतर जे काय उरेल तेव्हा हा देश शहाणा होईल. तोपर्यंत होण्याची शक्यता नाही असं त्यांनी म्हटलेलं नाही, पण त्यांना तेच म्हणायचं आहे. माझा विश्वास आहे खोट्या बातम्यांची सद्दी संपेल आणि लोकांना फक्त आपलंच बरोबर आहे असं वाटणं बंद होईल. सध्या असं काही होत नाही हे आपण पाहतोच. खोट्या बातम्यांची म्हणजे एवढ्या धादांत खोट्या बातम्या चॅनलवर न दिल्या जातात अक्षरशः. आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तयार झालेले वीर या देशामध्ये, बुद्धिशाली लोक, महाबुद्धिशाली लोक या देशामध्ये तर घरोघरी आपल्याला पाहायला मिळतील. पुढे ते म्हणतात, ब्राह्मण जातीत जन्मलेला कुणीतरी भिन्नलिंगी भिन्नधर्मी माणसांबरोबर अब्राम आणि इब्राहिमबद्दल सहजपणे चर्चा करत खातपीत बसेल असा देश त्यांना हवा आहे. इतिहासात जे काय घडून गेलं असेल नसेल त्याबद्दलचा प्रगल्भ स्वीकार त्या भविष्यातल्या समाजात असेल. मी हे भविष्य वर्तवतो. आराम खुर्चीतून समीक्षक मुक्त होतील आणि नागरिक राजकारणाच्या शृंखलातूनही मुक्त होतील असा देश त्यांना अभिप्रेत आहे. तर पुढे त्यांनी काय म्हटलंय हे सगळ्या पुस्तकाच्या शेवटी दिलंय की न्यायमूर्ती लोयांची कहाणी आता सांगून संपली, माझीही संपली. आता या मरणाच्या वाटेवर असलेल्या पत्रकाराचा शेवटचा आवाज निदान आणखी काही पत्रकारांच्या मनामध्ये प्राण फुंकेल आणि या देशाची सचोटी शतगुणित होईल अशी आशा आहे. लोकशाही लोकसंभ्रमकारापेक्षा उंच ठरू देत आणि मग कधीतरी आपल्याला बालपणी ज्याचे आश्वासन हरकून टाकत होते तो हा आपल्या वैविध्याने नटलेला देश आपण पुन्हा मिळवू. बाकी सारे नीरव आणि निशब्द असो. ही खंत, वेदना, हा आकांत हा एका शोध पत्रकाराच्या, कारण पत्रकार तसे फार तटस्थ असतात, भावनाशील नसतात असं मानलं जातं.
कारण भावना जर बाळगल्या पत्रकारांना नाही तर तो पत्रकार तो कवी होऊन जातो किंवा ललित लेखक होऊन जातो असं म्हणतात. परंतु ती सुद्धा हा जो आवाज जो उठलेला आहे, हा आवाज हा एका सत्यशोधक, एका मानवतेच्या भावनेतून, त्या मानवतेच्या आकांतातून निर्माण झालेला हा ध्वनी आहे. या ध्वनीला आपण सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे, त्यांच्या आवाजामध्ये आवाज मिसळला पाहिजे आणि भविष्याची वाटचाल अधिक सुंदर कशी होईल आणि या झुंडशाहीला आम्ही नमवून कसं टाकू हे आम्हाला पाहता येईल. मी तुम्हाला एकच सांगेल, झुंडी नेहमी भेकड असतात. या भेकडांना घाबरून गप्प बसण्यात काहीही अर्थ नाही. अजिबात घाबरायचं नाही आणि आम्हाला गांधीजींनी हे अजिबात शिकवलेलं नाही. धन्यवाद मित्र, धन्यवाद. झुंडीचा सामना निर्भयतेने करण्याबद्दल आणि एकूण या सगळ्या पुस्तकाबद्दल संजय सोनवणे यांनी खूप महत्त्वाचं निवेदन केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. निवृत्त कर्नल सुरेश पाटील सर उपस्थित आहेत. अनेकांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, पण आदरणीय माजी आमदार उल्हासदादा पवार इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी शिवानी रवींद्र माळवतकर हिला करतो. यानंतर या सत्कारानंतर अध्यक्ष मनोगत होणार आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारितेची खूप महत्त्वाची चर्चा घडून आलेली आहे. असेच एक अनुभवी मान्यवर पत्रकार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. मी अनंत बागायतकर सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि उपस्थित पुणेकर म्हणू का, पुणेकर मंडळी. मी आता पुणेकरच झालो आहे. दिल्ली सोडली आहे मी आणि पुण्यातच आता स्थायिक झालेलो आहे. आता मी फार पुस्तकावर बोलीन असं नाही आहे, पण दिल्लीत काम करताना जे काही अनुभव आले ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करीन, की ज्याच्यातून तुम्हाला निरंजननी लिहिलेलं जे पुस्तक आहे किंवा त्याची जी शोधपत्रकारिता आहे त्याचा कुठेतरी उलगडा होऊ शकतो. अगदी मूलभूत प्रश्न आहे की शोधपत्रकारिता करायला लागते कशासाठी. कारण कुठेतरी लपवाछपवी असते, असत्याचा बोलबाला असतो. त्यामुळे पत्रकारितेला कुठं ना कुठेतरी त्या लपवाछपवीचा किंवा असत्याचा शोध घ्यावा लागतो आणि त्याच्यातून ही शोधपत्रकारिता उदयाला आलेली आहे. आणि आता हे लोयांचं प्रकरण निरंजननी तर लिहिलेलं आहेच, मलाही त्याबद्दल बरीच काही माहिती पण आहे. ती सर्व इथे मी काही उघड करू शकणार नाही. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने अनेक अडचणी आणि अरे पाणी नका पाजू हां उल्हास तर शोधपत्रकारितेचा उदय जो आहे तो मूलतः या एका लपवाछपवी किंवा सरकारी पातळीवर किंवा ज्याला आपण ब्रॉडर एका ह्याच्यामध्ये आपण व्यापक अर्थाने जेव्हा राजसत्ता असं म्हणतो, आणि ही राजसत्ता जी असते ती नेहमीच ही जी गोपनीयता नावाची जी एक गोष्ट असते त्याच्या आड दडत असते आणि पत्रकाराला ती गोपनीयता छेदून सत्य बाहेर काढावं लागतं आणि त्याला आपण शोधपत्रकारिता असं म्हणतो. आता ह्या लोया न्यायाधीशांच्या हत्येचं जे प्रकरण आहे तर ही जी शोधपत्रकारिता आहे ही कुठं कुठं जीवावर देखील बेतणारी आहे. राजकीय पत्रकारितेमध्ये कदाचित तुम्हाला या गोष्टींशी कमी सामना करावा लागतो, पण तुमच्यावर दबाव देखील भरपूर असतात.
काय छापायचं काय नाही छापायचं किंवा कुठच्या बातमीला कसा अँगल द्यायचा या सर्व गोष्टींबद्दल तुमच्यावर दबाव येत असतात. त्यामुळे हे एक ज्याला आपण असं म्हणू की एक अपराधी प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये क्रिमिनॅलिटी किंवा अपराधित्व त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे, अपराधी गुन्हेगारी प्रवृत्ती गुंतलेल्या आहेत. तर त्या प्रकारचं हे प्रकरण आहे आणि एका न्यायाधीशाचा खून होतो, हत्या होते आणि निरंजन टकलेंनी हे जे काही प्रकरण इथे मांडलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांची मागणी काही फार मोठी नाही आहे. त्यांनी या लोया यांच्या हत्येच्या बद्दल जो संशय व्यक्त केलेला आहे की हे संशयास्पद आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे. मला नाही वाटत निरंजनची ह्यापेक्षा आणखीन काही वेगळी मागणी आहे. आणि आपण सगळे लोकशाहीत राहतो. आत्ता आपण प्रिॲम्बल वाचलं सगळ्यांनी आणि त्याच्यामध्ये आपण अनेक मूल्य जी त्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहेत त्याचं वाचन केलं. कोणतीही जी खरी लोकशाही असते त्याच्यामध्ये जर एखादा नागरिक एखाद्या संशयास्पद गोष्टीच्या सत्यशोधनाची जर मागणी करत असेल तर मला नाही वाटत की ती लोकशाही विरोधी आहे, घटनाबाह्य आहे आणि त्यासाठी निरंजनवर हल्ले केले पाहिजेत या गोष्टीला कुठे वाव नाही. पण जेव्हा असं घडतं त्याचा अर्थ कुठे ना कुठेतरी पाणी मुरत आहे. आणि निरंजननी या पुस्तकामध्ये नागपूरला जे काही घडलं त्याचा उल्लेख केलेलाच आहे आणि त्याच्या संदर्भात आणखीनही बरीच माहिती आहे. आणि त्यामुळे हे तर बऱ्यापैकी मी सांगू शकतो कारण मी निरंजनची ही जी स्टोरी आहे ती कॅरवानपासून फॉलो करतो आणि कॅरवानशी माझेही संबंध राहिलेले आहेत. हरितोष बल किंवा अगदी सच्चिदानंद मूर्तीपासून सगळ्यांशी चांगले मित्र आहेत माझे ते. तर या सगळ्या प्रकरणामध्ये निश्चितपणे कुठेतरी पाणी मुरतं आहे. आणि शेवटी असं असतं की कायदा, न्याय, न्यायालय, पुरावे याच्यामध्ये एक परिस्थितीजन्यता नावाचा एक घटक असतो. जेव्हा एखादी सोहराबुद्दीनसारखी जेव्हा अतिशय संवेदनशील केस किंवा प्रकरण न्यायालयासमोर येतं आणि त्या सगळ्या तपासणीमध्ये जर असे काही संवेदनशील माहिती समोर येत असेल आणि निश्चितच त्याच्यामध्ये जर काही अशा काही व्यक्ती गुंतलेल्या असतील की ज्या सत्तेत आहेत, केवळ सत्तेत नाहीत तर त्या सत्तेचं एक मोठं केंद्र आहे, अशा जर व्यक्ती त्याच्यामध्ये गुंतलेल्या असतील आणि मग अचानकपणे त्या न्यायाधीशाचा मृत्यू होतो आणि तो संशयास्पद आहे असं जेव्हा समोर येतं तेव्हा ही जबाबदारी राजसत्तेची असते, न्यायालयाची असते, तपास यंत्रणांची असते. परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षापासून किंवा कदाचित असं म्हणेन मी की 2014पासून, कारण या देशाची निर्मिती मे महिन्यात म्हणजे 2014च्या मे महिन्यात झालेली आणि तिथपासूनच सगळं म्हणजे आपण पार्लमेंट किंवा जे काही बाकीच्या सगळे भारताची निर्मिती 2014 साली झालेली आहे. त्यामुळे असे जी मंडळी आता सत्तेत आहेत की ज्यांना इतिहास नको आहे किंवा त्यांच्या आजूबाजूला ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत किंवा त्यांच्यातले काही दोष आहेत ते कोणी समोर आणणं हे त्यांना रुचणारं नाही आहे. तेव्हा कुठे ना कुठेतरी मगाशी सोनावणी म्हणले तसे हे आता आपण लोकशाही विसरत चाललो आहे त्याची ही लक्षणं आहेत. आणि असे अनेक प्रसंग आहेत. निरंजनवर खुनी हल्ला झाला. आता एकच प्रसंग माझ्या संदर्भातलाही सांगतो की प्रेस क्लब ऑफ इंडियाचा मी अध्यक्ष होतो आणि
आपले ते टाइम्स नावचे जे एक अतिशय महान पत्रकार, अँकर आणि साधारणतः ब्रह्मज्ञान ज्यांना झालेलं आहे ते अर्णव गोस्वामी, त्यांच्या छळामुळे एका आर्किटेक्टनी स्वतःने पण आईसकट आत्महत्या केली. हे एक शुद्ध, ज्याला आपण म्हणू की आत्महत्येला प्रवृत्त करण्याचं प्रकरण होतं, गुन्हेगारी प्रकरण होतं. आणि त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा भरपूर तमाशा वगैरे झाला. दिल्लीमध्ये, तेव्हा मी दिल्लीतच होतो, दिल्लीमध्ये आम्हाला तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्या मंत्रालयांकडून दबाव सुरू झाले की हे म्हणजे पत्रकारितेवर हल्ला आहे, स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे आणि आता अर्णव गोस्वामीच्या बाजूने पत्रक काढलं पाहिजे. दुर्दैवाने त्या दबावाला एडिटर्स गिल्डसारखी संस्था बळी पडली. मग ते माझ्याकडे आलं प्रकरण. तुम्ही तर म्हणजे म्हणे फार वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि ह्याची त्याची फार फुशारक्या मारत असता, बढाया मारत असता, आता तुम्ही कुठे गेलात वगैरे वगैरे. मी म्हटलं मी पत्रक काढणार नाही. याचं कारण असं की हे एक शुद्ध गुन्हेगारी प्रकरण आहे. याचा आणि पत्रकारिता किंवा पत्रकारितेचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्य अशी काहीही संबंध नाही. संध्याकाळपर्यंत माझ्या मागे एवढा ससेमिरा. शेवटी मग मी चिडून म्हणलं उद्या अर्णव गोस्वामी आपल्या बायकोचा खून करेल, त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्य धोक्यात येणार आहे का? म्हणलं मी नाही सपोर्ट करणार. तेव्हा हे दबाव तंत्र जे आहे, हे अशा पद्धतीचं दबाव तंत्र असं अनेक प्रसंगात आहे. साधी गोष्ट आहे. म्हणजे हे पुस्तक तुम्ही वाचावं म्हणून मी जास्त त्या खोलात जाणार नाही आहे, पण तुम्हाला एकूण त्याची एक पर्स्पेक्टिव्हमध्ये सांगण्याचा हेतू हा की दबाव कसे येतात आणि राजसत्ता कशी वागत असते आणि ह्याच्यामध्ये कुठचाही पक्ष अपवाद नाही. आता पार्लमेंटमध्ये सध्या पत्रकारांना बंदी आहे. बंदी का आहे तर करोना आहे. आता नाही, अजिबात हसू नका, ही वस्तुस्थिती आहे. आणि करोना आहे त्याच्यामुळे मग काय करतात ते की PTI, UNI, ऑल इंडिया रेडिओ, ANI असे जे सगळे त्यांचे जे मंडळी आहेत त्यांना फक्त मीडिया गॅलरीमध्ये प्रवेश. आणि मग आमच्यासारखे जे आहेत त्यांना मग रोटेशन किंवा लॉट टाकून की अच्छा म्हणजे आता समजा 20 दिवसाचं अधिवेशन असेल तर आनंद बागायतकर तुम्ही फक्त 1 दिवस तुम्हाला अलॉट केलेला आहे, त्या दिवशी येऊन पार्लमेंट पहा, म्हणजे कव्हर करा. तेव्हा हे अशा पद्धतीने आता हा नुसता दबाव नाही आहे, हे आता पूर्णपणे तुमची गळचेपी, मुस्कटदाबी करण्याचे अत्यंत कायदेशीर असे हे प्रकार सुरू करण्यात आलेले आहेत. आणि त्याच्याविरुद्धही मी अनेक वर्ष लोकसभा आणि राज्यसभेच्या मीडिया ॲडवायझरी कमिटीचा सेक्रेटरी, व्हाईस प्रेसिडेंट बरंच काही राहिलेलो आहे. आत्ता देखील मी होतो. पण आम्ही त्यांना सांगूनही जर फरक पडत नव्हता, शेवटी मी व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिलं की म्हणलं मी या पदावर राहू इच्छित नाही. कारण त्या कमिटीचं कामच हे असतं की पत्रकारांना संसदेमध्ये प्रवेश देणं आणि त्याची थोडीशी स्क्रुटिनी करणं, कारण कोणी असं ऐरेगैरे लोक येऊ नयेत म्हणून. तर मी म्हटलं या कमिटीचा काही अर्थ नाही आहे, कारण मी जर माझ्या पत्रकार बांधवांना जर मी संसदेमध्ये प्रवेश देऊ शकत नसेल तर म्हणलं हे मिनिंगलेस आहे. त्याच्यावरून गदारोळ झाला. मला भरपूर गोष्टी की मग आता ह्यांचं कॅन्सलच करा, ॲक्शन अमुकच करा, इथपर्यंत सगळी मजल गेली. त्यामुळे हे जे काही दबाव आहेत हे दबाव सातत्याने असतात. आणि विशेषतः भारतामध्ये एक उत्तर प्रदेश नावाचं राज्य आहे, तिथे म्हणजे आता कुमारला माहिती आहे चॅप्टर नावाची एक केस असते ना,
कोणालाही, मलासुद्धा उद्या पोलीस चॅप्टरखाली अटक करू शकतात, इतकं ते साधं आहे. पण त्यात इतक्या साध्यासारखे ते देशद्रोहाचे खटले भरत आहेत पत्रकारांवर. आणि नुसते खटले नाहीत, दिल्लीमध्ये येऊन पत्रकारांच्या घरी जाऊन त्यांना अटक करून उत्तर प्रदेशात घेऊन जातात. म्हणजे सिंपल, म्हणजे साधा नियम हा आहे, म्हणजे नियम नाही, कायदा आहे की जर तुम्ही दुसऱ्या राज्याचे पोलीस गेले कोणाला अटक करण्यासाठी, तर पहिल्यांदा तिथे तुम्हाला इन्फॉर्म करावं लागतं की अमुक अमुक आहे. पत्रकारांच्या बाबतीत असे कोणतेही नियम नाहीत. आणि त्याच्याविरुद्ध आम्ही अनेक आंदोलनं केलेली, 7-8 संघटना मिळून. त्यामुळे आम्ही सगळे हिटलिस्टवर आहोत. आणि आम्ही तुकडे तुकडे गँगवाले आहोत, आम्ही अर्बन नक्षल आहोत, किंवा म्हणजे अशा पद्धतीचं सगळं. त्यामुळे पत्रकारांनी सत्य सांगायचं नाही. आणि जर सत्य सांगायचं असेल तर ते कलर्ड सत्य, किंवा त्याला एक वेस्टर्न देऊन त्यांनी सत्य सांगावं, अशी या सध्याच्या राज्यकर्त्यांची अपेक्षा आहे. अर्थात मी काही निराश नाही, कारण आजही असे अनेक पत्रकार आहेत, म्हणजे निरंजन तर त्याचं मोठं उदाहरण आहे, पण असे अनेक पत्रकार आहेत, दिल्लीत आहेत, जिल्हा पातळीवर आहेत, राज्यांमध्ये आहेत, की जे कुठं ना कुठंतरी प्रवाहाच्या विरुद्ध पोहतात. आणि प्रवाहाच्या विरुद्ध तोच पोहतो जो जिवंत आहे. मेलेला मासा प्रवाहाच्या विरुद्ध तो पोहतच नाही. तर त्यामुळे असे असंख्य पत्रकार आहेत की जे या दबाव आला किंवा या सगळा ज्याला आपण ऑनस्लॉट जो आहे त्याला कुठेतरी मुकाबला हे निश्चितपणे करतायत. एक 1969 सालची एक फिल्म आहे, आणि तुम्ही जर कोणी पाहिली नसेल किंवा कोणाला माहिती असेल तर त्यांनी जरूर त्याचं हे करावं. कॉस्टा गावारसची फिल्म आहे, झी, म्हणजे झेड. तर ती फ्रेंच आहे, आणि त्या झीचा अर्थ आहे ही लिव्ज. आणि निरंजन त्याचा रेफरन्स देण्याचं कारण असं की त्याच्यामध्ये एक त्यांनी जो देश दाखवलेला आहे तिथे एक राईट विंग गव्हर्मेंट आहे. आणि राईट विंग गव्हर्मेंट म्हणजे गव्हर्मेंट, पोलीस, मिलिटरी असं सगळं ते कॉम्बिनेशन आहे. आणि तिथे जे लिबरल डेमोक्रॅट्स आणि एक लेफ्टिस्ट जी पार्टीज आहेत तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवत आहेत. आणि लोकांचा प्रचंड सपोर्ट त्यांना जेव्हा मिळतो त्या राजवटीच्या विरोधात, आणि ती जी पब्लिक मीटिंग, तो जो लीडर ॲड्रेस करायला जात असतो, तेव्हाच त्या लीडरला ते जे ठग आहेत राजवटीचे, त्याच्यात पोलीस, मिलिटरी, मोठे मोठे अधिकारी इन्व्हॉल्व असतात, ते त्याला डोक्यात असं काहीतरी मारतात, तो मरतो. आता त्याच्यावरून दंगेधोपे तिथे होताना दाखवलेत. अतिशय सुरेख फिल्म आहे. आणि मग शेवटी त्यांना त्या दबावाखाली, नाटक तर लोकशाहीचं करायला लागतं जसं हे आहे तसं, तर एक मॅजिस्ट्रेट दाखवला आहे, त्याच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमतात, 1 मॅन कमिशन. तो मॅजिस्ट्रेट इतका अपराईट असतो, त्याला प्रचंड दबाव येतो, त्याच्यावर हल्ले होतात, पण म्हणजे त्याचा रिपोर्ट देखील चोरण्याचा प्रयत्न होतो. पण या सर्व गोष्टींना तोंड देत तो आपला रिपोर्ट पोचवतो. आणि मग तिथे अपराईज होत, म्हणजे ज्याला म्हणतात लोकांचंच हे होतं. आणि अशी ती फिल्म आहे, जरूर पहा. 1969च्या सुमारासची ती फिल्म आहे. ग्रीकमध्ये असं झालं होतं, आणि त्याची ती एक संकल्पना घेऊन त्यांनी ही फिल्म कॉस्टा गावारसनी बनवलेली. तर हे आज जेव्हा आम्ही बघतो दिल्लीमध्ये की हे कुठं ना कुठेतरी, शेवटी सिनेमा हा सुद्धा किंवा माध्यमंसुद्धा जी आहेत ती समाजाचा आरसाच असतो ना, प्रतिबिंब असतं. त्यामुळे हे अशक्यप्राय आहे. किंवा निरंजननी हे लोह्याचं जे काही प्रकरण लिहिलेलं आहे, मला माहिती आहे अनेक जणांनी याच्याबद्दल शंका देखील व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी त्याच्यामध्ये असंच आहे तसंच आहे वगैरे वगैरे. प्रश्न तो नाही आहे, ठीक आहे, शंका आहे, पण जी
त्यातली जी मूलभूत मागणी आहे की हे प्रकरण संशयास्पद आहे आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे. आणि या संदर्भामध्ये जर अतिशय मोठ्या व्यक्ती त्याच्यामध्ये गुंतलेल्या असतील तर त्याची संवेदनशीलता किंवा त्याचं जे काही गांभीर्य आहे ते आणखीन 10 पटीने 1000 पटीने वाढतं. पण जेव्हा आपण म्हणतो की कोणी सत्तेत आलं की न्याय यंत्रणा देखील वेगळ्याच पद्धतीने वागू लागते. आता मगाशी कोणी उल्लेख केला की त्या 5 न्यायाधीशांचं ते मी स्वतःच कव्हर केलेलं आहे. त्यातले एक न्यायाधीश तर आता राज्यसभेत जाऊन बसलेले आहेत. म्हणजे एक न्यायाधीश आपले पूर्व सरन्यायाधीश केरळचे राज्यपाल झालेले आहेत. म्हणजे आपण स्वतःलाच स्वतःचं अवमूल्यन किती करून घ्यायचं हे देखील म्हणजे त्या यंत्रणेने ठरवण्याची वेळ आहे. पण होतं आणि ते सर्व राजवटींमध्ये होतं. हे केवळ आत्ता 2014 म्हणजे खरं हे 2014वाली जी मंडळी आहेत त्यांनी 70 वर्ष म्हणताना हे देखील म्हटलं पाहिजे की तेव्हा देखील असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. किंवा नगरवालाचं प्रकरण काय कोणाला माहिती नाही असं नाही, किंवा अनेक आहेत अशा गोष्टी. पण ह्या जसं मी मगाशी म्हणलं की शेवटी कुठचंही प्रकरण आणि त्या प्रकरणाभोवतीचं असलेलं गूढतेचं वलय, त्याच्यामध्ये परिस्थितीजन्यता, सर्कमस्टॅन्सेस आणि त्या अनुषंगाने पुढे येणारी माहिती जर कुठे ना कुठे त्याची सत्यता शोधायची असेल तर न्यायालयांना पूर्ण अधिकार आहे की ते स्वतःहून, कारण हे लोया हे कोणी अशी व्यक्ती नव्हते की माझ्यासारखे साधा नागरिक नव्हते, ते न्यायाधीश होते आणि सिटिंग न्यायाधीश होते. त्यामुळे न्यायालयांनी ह्याच्या बाबतीत काय भूमिका घेतली, खरं मला इच्छा आहे की निरंजननी, कारण 1-2 जी मंडळी ती आता सुप्रीम कोर्टात पोचलेली आहेत. हां, तर असे जे प्रकार आहेत त्यामुळे हे, पण अर्थात लोया हे एक प्रकरण नाही आहे. या देशामध्ये अनेक यंत्रणा आहेत, तपास यंत्रणा आहेत. हे ईडी हे फक्त आत्ता तुम्हाला माहिती झालं आहे, पण अशा अनेक यंत्रणा आहेत ज्याला एकेकाळी डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट म्हणायचे. आजही तो शब्द तसा रूढ आहे. तर असे डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट हे प्रत्येक राजसत्तेकडे अगदी तयार असतात. आणि मग त्याच्यामधून ज्याला आपण म्हणू, मग ते मीडिया असो किंवा त्यांना अडचणीचे ठरणारे त्यांच्याच पक्षातले लोक असोत, त्यांचं कसं काय करायचं हे देखील ते डिपार्टमेंट्स ठरवत असतात. आणि कधीकधी काही पक्षातले लोक देखील आपल्याच पक्षातल्या अडचणीचे वाटणाऱ्या लोकांचं जे काही काटा काढायचं ते कुमारला माहिती आहे चांगलं. तर असेही प्रकार खूप आहेत. त्यामुळे हे लोया हे एक उदाहरण आहे. असे असंख्य लोया आहेत किंवा अशी असंख्य उदाहरणं आहेत. म्हणून या एका लोयाच्या प्रकरणापाशी आपल्याला थांबता येणार नाही. आणि कुठे ना कुठेतरी शोधपत्रकारिता, जसं निरंजननी सांगितलं तर त्याप्रमाणे शोधपत्रकारितेला असं म्हणजे काय, एखादा विषय घेऊन त्याच्या अनुषंगाने तुम्ही तपास घेणं, त्याच्यातलं सत्य शोधून काढण्यासाठी ज्या आता सोर्सेस किंवा जे स्रोत असतात माहितीचे त्यांच्यापर्यंत पोचणं हे एक अत्यंत जिकिरीचं काम असतं. आणि शोधपत्रकारितेचं तर सर्वात मोठं उदाहरण आहे ते वॉटरगेट आहे अमेरिकेतलं, की ज्याच्यामध्ये अमेरिकेच्या अध्यक्षाला राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे जगामध्ये असं नाही घडलेलं की शोधपत्रकारिता अशी कुठेतरी ज्याला आपण म्हणू की ती निष्प्रभ झालेली आहे. शोधपत्रकारितेचं आपलं एक महत्त्व आहे. आणि काही वृत्तपत्रांमध्ये आता SIT स्थापन व्हायला लागलेले आहेत, स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम रिपोर्टर्सची.
आणि ते असे विषय निवडतात आणि त्या विषयांचा पाठपुरावा करून त्याच्यामधलं सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात. परंतु दुर्दैवाने सध्या किंवा जसं मी मगाशी म्हणलं की भारताची निर्मिती झाल्यापासून 2014मध्ये सत्य नावाची गोष्ट फारच भिंग लावून पाहावी लागते. कारण प्रत्येक गोष्ट ही कलर्ड आहे, ज्याला आपण म्हणू की ती शुद्ध स्वरूपात नाहीच आहे, त्याच्यामध्ये भेसळ आहे आणि अर्धसत्य सांगून अर्धवट माहिती देऊन लोकांना भडकवण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठा धोका, मगाशी सोनावणेंनी लोकशाही वगैरे सगळं सांगितलं, ते सगळं ठीक आहे, पण लोकशाहीला सर्वात मोठा धोका असतो तो अपप्रचार, खोटी माहिती. कारण जर तुम्ही खोट्या माहितीच्या आधारे लोकांना दिशाभूल करून आपल्या मागे वळवण्याचा प्रयत्न केला तर ती लोकशाही नसते. साध्या गोष्टी आहेत, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत की हे जे अतिशय विश्वप्रिय असे नेते जे आता सध्या आपल्या भारतात आहेत, तर 2019च्या निवडणुकीच्या थोडंसं आधी जी सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन CSO म्हणतात, ते भारताचं एकूण सांख्यिकी विश्लेषण करत असतात आणि वेळोवेळी अहवाल देत असतात. तर त्यांनी एक मूर्खपणा केला की त्यांनी सांगितलं की गेल्या 45 वर्षात नव्हती एवढी बेकारी गेल्या 5 वर्षात झालेली आहे. झालं, संपलं. म्हणजे तो अहवाल दाबला. त्या माणसाला त्याचंही नाव अनंतच होतं, त्याला जावं लागलं आणि निवडणूक झाली, यांचं सरकार बनलं आणि मग तो अहवाल अगदी उघडपणे राजरोसपणे सर्व फायनान्शियल पेपर्सच्या पहिल्या प्रकाशित झाला. आणि तोच की गेल्या 45 वर्षामध्ये नव्हती एवढी बेकारी भारतात वाढलेली आहे. आणि तेव्हा सोर्सेसची बातमी होती. आता जी प्रसिद्ध झाली निवडणुकीनंतर, सरकार स्थापन झाल्यानंतर, ती ऑफिशियल बातमी होती. फरक काही नव्हता. तर त्यामुळे हे जे आता नवीन वातावरण आहे, आणि वातावरण म्हणण्यापेक्षा ही लढाई आहे. मग ती पत्रकाराची असेल, नागरिकांची असेल, सगळ्यांची, NGOची असेल. आणि ही लढाई ही केवळ एका माणसाची नाही, ही घराघरात लढावी लागणार आहे. कारण भक्त मंडळी घरातसुद्धा आहेत, कुटुंबातही आहेत, ते कुटुंबात विभागली गेलेली आहेत. म्हणून ही जी लढाई आहे, कारण शेवटी हा मुकाबला आहे, हा काही बंदूक घेऊन किंवा रायफल घेऊन किंवा कोणाला तरी मुर्दा पाडून असं काही नाही आहे. आज सर्वांपुढे जे मोठं आव्हान आहे ते हेच आहे की लोकांना लोकशाही किंवा ज्याला आपण म्हणू, जे आत्ता आपण वाचलं, प्रिॲम्बल, संविधानाची, आपल्या राज्यघटनेची जी उद्देशपत्रिका आहे, कुठं ना कुठेतरी शेवटी हा देश चालायचा असेल तर त्याला काहीतरी आधार पाहिजेच. आणि त्या देशाची जर प्रगती, विकास याचा आढावा घ्यायचा असेल तर कुठे ना कुठेतरी एक आधार म्हणून आपल्याला त्या जे सारांश आहे राज्यघटनेचा, त्याच्या आधारेच मूल्यमापन करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य असे भले मोठे शब्द आहेत. प्रत्यक्षात कोणतंही राज्यकर्ता त्या प्रिॲम्बलशी किती बांधिलकी ठेवतो हे आत्ता मी तुम्हाला संसदेच्या उदाहरणावरून सांगितलं. संसद जी कायदे करते, त्या संसदेमध्ये असंख्य वचनं अशी वर लिहिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये संवाद, त्याच्यानंतर चर्चा, सहयोग, त्याच्यानंतर समित्यांची कामं कशी चालली पाहिजे, असे भरपूर तत्त्वज्ञान त्याच्यातून, मनुस्मृतीपासून छांदोग्य उपनिषदापासून सगळी अशी ती हे लिहिलेली आहेत. पण प्रत्यक्षात काही नाही. त्यामुळे हे जे आता मुस्कटदाबी, गळचेपी किंवा अभिव्यक्ती ही व्यक्त नाही करायची. जर कोणी साधं, मगाशी मी जे उदाहरण दिलं की एका
गावातल्या कॅमेरामन आणि जिल्हा पातळीवरच्या एका इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या रिपोर्टरनी शाळेमध्ये दुपारचं जे भोजन दिलं जातं त्याच्यामध्ये रोटी आणि मीठ दिलं गेलं आणि त्यांनी त्याचं चित्रण केलं, ते दाखवलं. त्याबरोबर त्याच्यावर खटला काय, सेडिशन, देशद्रोह, म्हणजे मध्ये काही नाहीच, थेट देशद्रोह. तर ही सध्या म्हणजे ज्याला आपण म्हणू की तुम्ही पॉकेटमारी जरी केली तरी तुम्हाला फाशीची शिक्षा. त्यामुळे अशा एका ज्याला आपण म्हणू की कायदेबाह्य किंवा कुठचीही कायदा न पाळणाऱ्या अशा व्यवस्थेकडे ही व्यवस्था नाही आहे, हे अराजक आहे आणि त्याच्याकडे आपली वाटचाल आहे. आणि त्या वाटचालीचं जर आपण थोडंसं भान ठेवलं तर मग आता हे जसं लोया आहे, मग आता अशी मी अनेक उदाहरणं देऊ शकतो, पण आता हे सार्वजनिक व्यासपीठ आहे आणि सभा आहे, पत्रकाराला जास्त काही खरं बोलता येत नाही. आणि सोनावणी म्हणले तसे भावनाप्रधान नाही, आम्ही मुरदाड असतो असं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं. तर त्यामुळे भरपूर गोष्टी आहेत, भरपूर. म्हणून म्हटलं ना की अशा अनेक गोष्टी असतात की ज्या सांगता येत नाही. जसं बे अगदी साधी गोष्ट असते, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. आता तुम्ही सगळे नागरिक आहात आपल्या देशाचे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या साधारणतः 10 दिवस आधीपासून या देशात जैश ए मोहम्मद, त्याच्यानंतर लष्कर ए तैयबा याच्या दहशतवादी घुसायला लागतात. त्याच्यानंतर कुठेतरी RDX सापडतं, कुठेतरी 1-2 स्फोट होतात. हे सगळं म्हणजे ही जी राजसत्ता आहे, म्हणून म्हणलं की मी राजसत्ता अशासाठी म्हणतो की हे पक्षाशी संबंधित नाही, हे स्टेट पॉवर जी आहे ही अशीच असते. आणि मग लोकांना की सांभाळून राहा, म्हणजे त्यांना सतत धाकात ठेवणं सर्वसामान्य नागरिकाला. आणि पत्रकार हे ऑब्व्हियसली त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती असतात, त्यामुळे त्यांना आणखीन दबावाखाली ठेवणं. तर असे हे सगळे प्रकार आहे. जसं आता तुम्ही टी व्हीवरच्या बातम्यांमध्ये बघत असालच की तिकडे जम्मूमध्ये एक टेररिस्ट हे बस्ट केलं वगैरे वगैरे, रॅकेट. त्यामुळे हे असे प्रकार साधारणतः 15 ऑगस्टच्या आधी, सणांच्या आधी आणि 26 जानेवारीच्या आधी हे रुटीन असतं. हे आम्हालाही माहिती असतं. दिल्लीमध्ये राहून आम्ही हेच शिकलो. कारण काही झालं की बघ साधारणतः आम्ही आधीच म्हणजे त्या बातम्या की बघ एक 4-5 भयंकर दहशतवादी घुसलेले आहेत दिल्लीत, सगळे VVIPs त्यांच्या टार्गेटवर आहेत. त्यामुळे हे जे सगळे राजसत्तेचे खेळ आहेत, या खेळांना पत्रकार पहिल्यापासूनच तोंड देत आलेले आहेत. आता तोंड देण्याच्या ऐवजी हल्ली तोंड मिळवणी सुरू झालेली आहे. आणि अमेरिकन ह्याच्या तो जो शब्द आहे एम्बेडेड जर्नलिझम, म्हणजे फक्त सरकारची बाजू मांडायची आणि सरकार जे काही करतं आहे ते कसं महान करतं आहे आणि मग त्याला जोड द्यायची राष्ट्रवाद नावाची, देशभक्ती नावाच्या गोष्टींची. आणि हे इराक वॉर असेल किंवा ह्याच्यामध्ये हा जो काही वेस्टर्न मीडियानी जो काही धुमाकूळ घातला, त्याचंच एक ज्याला आपण म्हणू की एक चॅप्टर किंवा अध्याय आता भारतात सुरू आहे. आता या मंडळींच्या जर अनेक गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्ही सांगू ती माहिती फक्त छापायची. याच्यासाठी एक म्हणजे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीच्या अंडर एक संस्था आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. आणि त्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोतर्फे दिल्लीतले जे पत्रकार आहेत, एक त्याला काही पात्रतेच्या अटीबिटी आहेत आणि त्यांना गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं ॲक्रिडिटेशन म्हणजे अधिस्वीकृती मिळते आणि होम मिनिस्ट्रीकडून क्लिअरन्स लागतो की याचा काही धोका नाही वगैरे वगैरे. त्यामुळे होम मिनिस्ट्रीचं देखील त्याच्यावर स्टॅम्प असतो. तर आता हे जे PIB नावाचं जे प्रकरण आहे,
तर या आता PIBच्या माध्यमातून या राजवटींनी एक नवीन प्रकार सुरू केलेले आहेत आणि या राजवटींनी IB मिनिस्ट्रीच्या अंतर्गत म्हणा किंवा त्यांच्याशी संलग्न म्हणा एक असा मॉनिटरिंग सेल स्थापन केलेला आहे ज्याच्यामध्ये सर्व त्यांचे जे पत्रकार आहेत त्यांचे म्हणजे इन्व्हर्टेड कॉमासमध्ये तर त्यांची नेमणूक केलेली आहे. जे पत्रकार आमच्याबरोबर रिपोर्टिंग करायचे तीच मंडळी आता त्या सेलमध्ये आहेत आणि ते पत्रकार भाषिक आहेत, कारण भाषिक वृत्तपत्रांमध्येही बऱ्याच गोष्टी येत असतात, इंग्रजी हिंदी तर आहेच आहे. तर हे मॉनिटरिंग सगळं सुरू आहे आणि यावर्षी PIBच्या ॲक्रिडिटेशन्सच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या चेंज करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे स्वतः माझा एक अनुभव असा होता, म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे सकाळतर्फे मी ॲक्रिडिटेशन माझं आहे म्हणजे होतं आणि रिन्युअलला मला कधीच प्रॉब्लेम नाही, कारण मी 37-38 वर्ष मी PIBशी ॲक्रिडिटेड आहे. तर मला अचानक PIBतून निरोप आला की तुम्ही जे जे काही लिहिलं आहे त्याची क्लिपिंग्स पाहिजेत आम्हाला. मी म्हटलं मला 35 वर्षात कोणी मागितली नाहीत. मी जो ज्याला प्रिन्सिपल इन्फॉर्मेशन ऑफिसर असतो म्हणजे जो सरकारी प्रवक्ता मुख्य प्रवक्ता तो त्याचा DG असतो, तो आमचा मित्रच होता. मी म्हटलं अरे काय असं काय म्हटलं अचानक मला मागण्याचं कारण काय. तर म्हणणे ते चुकून असतं म्हणे, कदाचित कधीकधी रँडमली म्हणे आम्ही काहीतरी एक उचलतो आणि कळवतो म्हणजे त्या लोकांना काही माहीत नाही. म्हटलं ठीक आहे. तेव्हा आमचे मित्र IB मिनिस्टर होते पुण्याचे, त्यांनाही मी म्हटलं की म्हणलं अरे प्रकाश हे काय प्रकार आहे. तर त्यांनी अरे असं काही तुला म्हणे असं होण्याचं काहीच कारण नाही. पण ते झालं. मग मी ठरवलं, मग मी सरकारविरुद्ध आणि ते जे ब्रह्मांड नायक जे आहेत त्यांच्याविरुद्ध जे जे काही मी लिहिलं होतं ते 50 आर्टिकल्स मी पाठवून दिली. तर ती जी त्यांची जी वेबसाईट आहे ती फक्त 25च स्वीकारते, त्यामुळे 25 माझी नाकारली त्यांनी. पण मी जेवढी विरुद्ध लिहिलेली होती ती सगळी पाठवून दिली. मुकाट्याने मला पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये त्यांनी मला कार्ड पाठवलं. पण सांगण्याचा हेतू हा की हा प्रकार आता अतिशय मोठ्या प्रमाणात या वर्षीपासून सुरू झालेला आहे. आता त्याच्याविरुद्ध आम्ही बऱ्याच गोष्टी लढतो आहोत. मी जरी पुण्यात असलो तरी माझा या सगळ्याच संघटनांशी संबंध आहे आणि थोडंसं कोऑर्डिनेशनचं कामही मी करत असतो. त्यामुळे आता आम्ही त्याच्याविरुद्ध लढतो आहोत. त्यामुळे ही लढाई ही इतकी वाटते तेवढी सोपी नाही आहे. आम्हाला पत्रकार म्हणून काम करताना म्हणजे आता सिंपल गोष्ट आहे. समजा माझ्या ब्युरोमध्ये एक नवीन माझा रिपोर्टर असेल, त्याच्याकडे ॲक्रिडिटेशन नसेल. हल्ली या लोकांनी केलं आहे काय, नियम लावूनच तुम्हाला बाहेर ठेवायचं. त्यांनी नियम काय काढला की सिक्युरिटीच्यासाठी म्हणे आम्ही असा नियम काढलेला आहे की जे सरकारी फंक्शन्स असतात ते तर नॉन ॲक्रिडिटेड तुम्ही रिपोर्टर्सना पाठवू नका. परत भांडाभांडी. असं प्रत्येक एका ज्याला आपण म्हणू इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये झगडा सुरू असतो. हे प्रकरण तर फारच मोठं आहे, निरंजनवर हल्लेबिल्लेही झालेले. पण पत्रकाराची वाट जी आहे ही काही फार सुसह्य आहे अशी नाही आहे आणि हे लढे अविरत चालू आहेत. राजीव गांधींनी देखील एक प्रेस बिल आणलं होतं, आठवते, आणि त्याच्याविरुद्ध प्रचंड पत्रकारांनी मोठं आंदोलन केलेलं होतं. आणि मला आठवते की आम्ही तेव्हा TV वगैरे कोणी नव्हतं, फक्त प्रिंट मीडियाच होता. आणि आम्ही त्याच्याविरुद्ध जेव्हा सगळं आंदोलन सुरू केलं तेव्हा आम्ही गांधीवादी मार्गानेच गेलो. आम्ही प्रत्येक मंत्र्याच्या पत्रकार परिषदेमध्ये आमचा एक जो वरिष्ठ पत्रकार असेल त्यांनी उठून फक्त एक प्रश्न विचारायचा की तुम्ही ते बिल मागं घेणार आहात की नाही. आणि जर त्यांनी टाळाटाळ काही टोलवाटोलवी केली की आम्ही उठून
निघून जायचो, बहिष्कार करायचो. शेवटी असं झालं की पार्लमेंटमध्ये तेव्हा एच.के.एल. भगत, मोहन जोशीला माहिती आहे एच.के.एल. भगत, तर एच.के.एल. भगत IB मिनिस्टर होते आणि पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर. तर ते कस्टमरी एक प्रेस कॉन्फरन्स असते सेशन संपल्यानंतरची, की सेशनचा सगळा आढावा ते मंत्री सांगतात. आम्ही त्याप्रमाणे ठरवलं की आजही यांना अडवायचं. त्यानुसार मग आम्ही एक राम बहादूर राय नावाचे पत्रकार होते नवभारत टाइम्सचे, ते संघाचे आहेत आणि आता ते इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सचे प्रमुख आहेत. तर त्यांना आम्ही सांगितलं की राम बहादूरजी आप उठ के सवाल करिए. आणि मग काय नाही, भगत आले, त्यांनी सुरुवात केली असेल तर सगळ्यांनी सांगितलं नाही 1 मिनिट. आणि मग राम बहादूर रायनी सिनियर म्हणून उठले आणि त्यांनी विचारलं की आप ये बिल वापस ले रहे या नाही. मग भगत त्यांच्या स्टाईलनी जरा अरे नाही यार वगैरे वगैरे असं म्हणायला लागले. आम्ही म्हणलं नाही, उत्तर सांगा. मग त्यांनी टोलाटोली केल्यावर आम्ही शांतपणे सगळ्या पत्रकारांनी हॉलच्या बाहेर जाऊन आम्ही निघून गेलो. पण त्यातला चांगला भाग एवढाच आहे, राजीव गांधींना 415चं बहुमत होतं, यांना 303च आहे. तर राजीव गांधींनी त्याच दिवशी दुपारी कॅबिनेटची इमर्जन्सी स्पेशल मीटिंग घेऊन ते बिल मागे घेतलं. कारण कुठे ना कुठेतरी त्या माणसाचा लोकशाहीवर विश्वास होता. आज विश्वास वगैरे काही नाही आहे. आज ज्याला आपण म्हणू की जसे आम्ही मुरदाड आहोत तर ते तर महामुरदाड आहेत. कोडगेपणा, निर्लज्जपणा हा पूर्णपणे भरलेला आहे आणि त्याची त्यांना कुठचीही शरम किंवा लज्जा नाही आहे. मागे फार म्हणजे ज्याला म्हणतात की हे रामाचे सगळे भक्त आहेत, पण लोकलाजे खातर त्या रामाने सीतेचा त्याग केला होता. पण यांना लोकांशी घेणं नाही, लाजेशी तर त्याहून नाही आहे. आणि अत्यंत बिनबोग तर त्यामुळे तो त्याग कधीच केला आहे. ती बाबा आमटेंची कविता आहे की क्रांती ही सीतेसारखी असते. जेव्हा तो पुरुषसिंह जेव्हा सत्ताधीश किंवा सत्तेच्या त्या आसनावर बसतो तेव्हा ती जमिनीत जाते, अंतर्धान पावते ती. तसं आहे. तर त्यामुळे आत्ता जे हे सगळं आहे, आणि ही उदाहरणं मी का दिली, निरंजन इतका आम्ही या गोष्टी फेस केल्या नसतील, पण हे दबाव सततचे आहेत. म्हणजे अचानक आमच्याकडे CBIचे लोक येतात, तुम्ही अयोध्येवर अमुक अमुक लिहिलं होतं कधी 1992मध्ये, त्याचं क्लिपिंग द्या. अरे म्हणजे हे काय, ते तो जो इन्स्पेक्टर येतो CBIचा आमच्या ऑफिसात तोही हसतो. त्यालाही माहिती असतं की हे केवळ छळ करण्यासाठी सुरू आहे, पण तो सुरू आहे, याच्यापासून कोणालाही सुटका नाही. त्यामुळे हे जे आता ज्याला आपण म्हणू की ही जी लढाई आहे ही इतकी छोट्या छोट्या पायऱ्यांवर आपल्याला लढायची आहे आणि ती घराघरातली लढाई आहे. मागे एक मोठे एक लेखक पत्रकार त्यांनी एकदा मला फोन केला की ते अमुक झालं तमुक झालं तर त्याचं काय अर्थ वगैरे. मी म्हटलं अर्थबिर्थ काही नाही, फार तुम्ही त्याचं विश्लेषण करण्यात जाऊ नका. आता लोकांची मानसिकता मनोवृत्ती बदलून त्यांना देशभक्ती, राष्ट्रवाद असे रोज इंजेक्शनं देणं आणि त्या इंजेक्शनाची जी गुंगी आहे त्याच्यात मग तुमची बेकारी विसरा, त्याच्यात तुमचं आर्थिक संकट विसरा, महागाई विसरा असं म्हटलं सगळं सुरू आहे. आपली जनताही म्हटलं त्या गुंगीत इतकी मस्त आहे की त्यांना त्याचं भान नाही आहे. आणि दुर्दैवाने कुठं ना कुठेतरी आर्थिक सुधारणांचा जो वाईट परिणाम, मी आर्थिक सुधारणांचा विरोधक नाही, पण आर्थिक सुधारणांचा जो एक दुष्परिणाम आहे की ज्याच्यातून जो कंझ्युमरिझम असा बेलगाम आणि अत्यंत अनियंत्रित पद्धतीने वाढलेला आहे, त्याच्यातून या प्रवृत्ती निर्माण झालेल्या आहेत. आणि ही जी
सत्ता आहे, राजसत्ता आहे, ती बरोबर त्या चंगळवादाची एनकॅशमेंट इतक्या चांगल्या रीतीने करते आहे की कोणाला ते त्यातलं जे काही धोके आहेत ते कळेनासे झालेले आहेत. म्हणजे जसं आम्ही सांगतो की हे आम्ही पावलोपावली या लढाया लढतो आणि मला एक आनंद आहे की जो माझा ग्राउंडवरचा रिपोर्टर आहे तो संपादकापेक्षा जास्त धीट आणि धाडसी आहे आणि तो माझा रिपोर्टर या राजसत्तेला निश्चितपणे तो अंगावर घेण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. एडिटर्स किंवा इतर कोण जे असतील त्याच्यात ती नाही आहे. आम्हालाही माहिती आहे त्यांचे हात कशा रीतीने बांधलेले आहेत. मी 40 वर्ष पत्रकारिता करतो आहे, आम्हालाही माहिती आहे त्यांची मजबुरी. पण आम्ही जी लढाई दिल्लीमध्ये लढतो, अजूनही लढतो आहोत, त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त साथ ही रिपोर्टरची मिळते जो ग्राउंडवर आहे, कारण तो रोज फेस करतो आहे त्या लोकांना. त्यामुळे ही लढाई संपलेली नाही, संपणार नाही आणि पत्रकारांची ही केवळ लढाई आता राहणार नाही. कारण जसं युरोपात देखील एक अंधकाराचं युग होतं आणि नंतर प्रबोधनाचं जे युग सुरू झालं, ज्याच्यामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी, विचारवंतांनी जेव्हा सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जाळण्यात आलं, छळ करण्यात आला, कोठड्यात डांबण्यात आलं. तर त्या प्रबोधनासाठी पत्रकार असतील, लेखक असतील, आमच्या सोनवणींसारखे इतिहास संशोधक असतील, या सर्वांची ही जबाबदारी असेल की या राजसत्तेला कुठं ना कुठंतरी हा विरोध हा दिसलाच पाहिजे, हा व्यक्त झालाच पाहिजे. हे लोक भ्याड आहेत. यांच्यासमोर जेव्हा आपण ठामपणे उभे राहतो आणि 4 प्रश्न जर त्यांना आपण प्रतिप्रश्न करायला सुरुवात करतो तेव्हा ते चुपचाप होऊन जातात. हेही आम्ही अनुभवलेलं आहे. अनेक गोष्टी सांगता येतील, किस्से अनेक आहेत, दबावाचे आहेत, लढायांचे आहेत. पण येणारा काळ जो आहे तो लढाईचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचं योगदान हे आवश्यक आहे. आणि म्हणून निरंजननी जसं हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि चांगली गोष्ट आहे, ते सावरकरांचं जे काय आहे ते लिहित आहेत ते. आणि अशी अनेक पुस्तकं आहेत. मग आत्ता लेटेस्ट मी प्रशांत माझ्या घरी आले होते तेव्हा सांगितलं की आमच्या एका मित्रांनी नथुरामवर पुस्तक लिहिले, धीरेंद्र झानी, आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी जसं निरंजननी पाठपुरावा रिसर्च बेस त्याचं हे आहे, तसंच त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की RSSनी नथुरामला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हात झटकून रिकामे झाले, की त्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. मुळात तसं काहीही नव्हतं. नथुरामचे शेवटपर्यंत RSSशी संबंध होते. म्हणजे ज्याला आपण म्हणू की एक केवळ RSSला काही होऊ नये म्हणून नथुरामनी नाव घेतलं नाही. पण नथुरामचे शेवटपर्यंत RSSशी संबंध कसे होते आणि गांधींच्या हत्येमध्ये देखील या संघटनेचा हात कसा होता हे त्यांनी पूर्ण पुराव्यानिशी मांडलेलं आहे त्या पुस्तकात. पेंग्विननी प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे हे सत्य आलंच पाहिजे. सावरकरांचे ते कुठचं पुस्तक आहे काय, 6 सोनेरी पाणी, शिवाजीबद्दल एक उल्लेख आहे ना उल्लेख, तो सांगा सगळ्यांना. हां, त्याच्या शिवाजीबद्दलही त्यांनी फार महान उद्गार काढलेले आहेत सावरकरांनी. तेव्हा तेही घ्या तुमच्या पुस्तकात. तर त्यामुळे ज्याला आपण म्हणू की वास्तव आणि म्हणजे ज्याला आपण म्हणू की सोनावणींचं आम्ही एक पुस्तक प्रकाशित केलं होतं IIC मध्ये. पण आम्ही म्हटलं की जिथे इतिहास काय असतो, शेवटी जे वास्तव आहे किंवा त्या काळात जे काही घडलेलं आहे भूतकाळात ते आपण फक्त मांडतो लोकांपुढे. तुम्ही त्याचं जर विश्लेषण आजच्या संदर्भात करायला गेला तर तुमचे निष्कर्ष चुकीचे निघतात. आणि मग काय होतं, जिथे वास्तव संपतं तिथे विपर्यास सुरू होतो आणि जे काय आता समोर येतं ते सगळं मग विपर्यस्त स्वरूपात लोकांच्या समोर यायला लागतं. त्यामुळे पत्रकाराचं आद्य कर्तव्य हे आहे की जसं प्रभाकर पाध्याय आम्हाला सांगते की बातमी कशी असली पाहिजे, इट शुड बी लाईक ए मोनॅड. मोनॅड ही अशी वस्तू असते की
त्याच्या आत काही जाऊ शकत नाही किंवा त्याच्या बाहेरून त्याच्यातून काही बाहेर येऊ शकत नाही. सो फॅक्ट इज फॅक्ट. फॅक्टशी कुठेही तडजोड नाही. तसंच तुमची बातमी असली पाहिजे, तसंच तुमचं संशोधनही असलं पाहिजे. अन्यथा मग गणपती दूध पितोय किंवा काय म्हणतात त्याला, आमच्याकडे काय होती प्लॅस्टिक सर्जरी होती असं म्हणजे. आणि आता ते इंडियन सायन्स काँग्रेसचे जे दर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जी ती आपल्याकडे होती विज्ञान परिषद एवढी आंतरराष्ट्रीय, त्याच्यामध्ये तर बरेच दिव्य प्रयोग आणि शोध लावले जात आहेत. त्यामुळे आता मला वाटतं की आपण पुन्हा बहुतेक तोफा वगैरे सोडून तलवारी, खंजीर, बर्चे आणि आपणही फेटे, सुरवार वगैरे घालायला लागू की काय असं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे हे काटे घड्याळाचे काटे मागे फिरवण्याचे प्रयत्न आहेत. पण हा देखावा आहे. कुठचीही ज्याला आपण म्हणू सर्वंकष राजवट ही नेहमी तुमच्या इतिहासातल्या भव्यतेचं एक देखावा तुमच्यासमोर उभी करून आपली सत्ता कायम ठेवत असते. परपेच्युएशन ऑफ पॉवर. चीनमध्ये तेच चालू आहे. कम्युनिझममध्ये राष्ट्रभक्ती किंवा ह्याला एक अतिरेकी स्वरूपाला तर शॉव्हिनिझम म्हणतात. आज तिथं तेच चालू आहे. आणि त्या आधारावरच तिथले जे राज्यकर्ते ते राज्य करत आहेत. त्यामुळे ह्या ज्या अमर्याद सगळ्या गोष्टी आता आपण सगळेजण अनुभवतो आहोत, याच्यातून धडा एवढाच घ्यायचा आहे की ही लढाई घराघरातली आहे आणि ती लढाई लढताना आपल्याला वास्तवाशी कुठे ना कुठेतरी बांधिलकी ठेवावी लागेल. जसं हे न्याययंत्रणेचं बऱ्याच गोष्टी आहेत. न्याययंत्रणेची तर एवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकेन की बहुतेक तुमचा विश्वास उडेल. म्हणजे या यंत्रणेतले सुप्रीम कोर्टातले 32 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि जवळपास 200 कनिष्ठ स्तरावरचे न्यायाधीश यांनी न्याय यंत्रणेतल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंडचा भ्रष्टाचार केलेला होता. आणि हे सर्व अहवालात आहे, मी माझ्या मनाने सांगत नाही. आणि त्याच्यातले खर्च पाहिले तर तुम्हाला बरं वाटेल. आत्ता पण कुठच्या तरी न्यायाधीशाच्या बायकोच्या ब्युटी पार्लरचं बिल दिलेलं आहे. मग AC खरेदी केलेले आहेत, फर्निचर खरेदी केलेलं आहे, इंटिरियर केलेलं आहे. कशासाठी माझ्यासारख्या माणसांनी न्याय यंत्रणेवर विश्वास ठेवायचा? त्यामुळे ही यंत्रणा आहे, ही पोखरलेली आहे. लोयासारखा एखादा माणूस जेव्हा या उन्मत्त राजसत्तेच्या विरोधात उभा राहतो तेव्हा त्याचा जीव जातो. पण तो जीव ज्याला आपण म्हणतो की तो अनुल्लेखाने नाही होणार. ते टकल्यांसारखे पत्रकार आहेत, ते कुठे ना कुठेतरी त्याचा पाठपुरावा करतील, जनतेसमोर लोकांसमोर मांडतील. त्यामुळे हे चक्र चालू राहणार आहे. पण या पुढच्या काळामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला सगळ्यांना या गोष्टीची दखल घेऊन आपण आपलं योगदान काय करू शकतो. कारण नुसतं घरी बसलो आणि अरे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे हे बोलणारे खूप आहेत. खूप म्हणजे खूप आहेत. पण तसे आता नको आहेत. आता निरंजन टकले हवेत, सोनावणी हवेत, किंवा तो जो माझा रिपोर्टर आहे फील्डवरचा, ग्राउंडवरचा, ते आपल्याला हवेत की जे तुम्हाला सत्य सांगतील, वास्तव सांगतील. एक किस्सा सांगतो. हे SIT वगैरे जे फार मोठे मोठे पेपर आहेत, मग मी थांबीन, उगीच तुम्हाला जास्त बोर करणार नाही. पण तुम्हाला आठवत असेल अटल बिहारींच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रातलेच एक मंत्री पेट्रोलियम खात्याचे मंत्री होते. अरे नावं नका घेऊ, मनात ठेवा, मनात ठेवा. तर आम्ही एकदा त्यांना विचारलं, हो तुम्हाला कसं काय नेमलं हो? तर ते असं म्हणले की म्हणे काय
सरकारमध्ये एक जे नंबर 1चे, आता नंबर 1 बदलला आहे, पण त्यावेळेस जे नंबर 1 होते नॅचरल गॅस, पेट्रोलियम, अमुक तमुक, त्यांच्या लॉबीचे काही निम्मे त्यांच्या लॉबीचे, दुसरे दुसऱ्या लॉबीचे. तर म्हणे अटलजींनी सांगितलं की ठीक आहे रामभाऊ आप हो जाइए, म्हणून म्हणे मी झालो. आता त्यामध्ये झालं काय, ते जे पेट्रोल पंप किंवा त्या एजन्स्या किंवा काय असं जे असतं, तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली आपली जी पालक संघटना आहे त्याला झुकतं माप देणं हे अत्यंत स्वाभाविक होतं. पण त्याच्यातही बरेच गोष्टी, मग हा आपला आहे, हा त्याचा आहे, मग त्याला जरा कापाखाली म्हणून वगैरे वगैरे असे प्रकार झाले. असं काही काळ झाल्यानंतर अचानक जे जर्नलिझम विथ करेज असं ज्यांचं घोषवाक्य आहे, त्या वृत्तपत्रात एक बरोबर फ्रंट पेजला, निरंजनला आठवत असेल, फ्रंट पेजला राईट हँडला उभे असे 2 कॉलम, एक सिरीज सुरू झाली आणि त्याच्यामध्ये ही सर्व माहिती यायला लागली. तर आणि रोज वेगवेगळी नावं, आज काय XYZ, परवा काय ABC, तेरवा काय, असे त्या रिपोर्टर्सचे बायलाईन्स. आता आपले सगळेच मित्र, आम्ही म्हणले हा काय प्रकार आहे. व तिथल्या रिपोर्टर्स म्हणजे त्या आमच्या मित्रांनी सांगितलं, म्हणजे ते असं आहे म्हणे, आमच्याकडे तिथून म्हणे बातमी याच स्वरूपात आमच्याकडे येतं, आम्हाला फक्त ते कट अँड पेस्ट एवढंच काम असतं. आणि मग त्याच्यात आपल्या महाराष्ट्रातल्या त्या बिचाऱ्या नेत्याला गमवावं लागलं मंत्रिपद. हे प्रकार आहेत. त्यामुळे हे ज्याला आपण म्हणू की हे असे अनेक प्रकार असतात. पत्रकाराला अनेक या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. आम्ही मुरदाड होतो आणि मग असं वाटतं ठीक आहे. आपण जसं स्टॅलिनने एकदा म्हणलं होतं की 1-2 लोक मेले तर त्या फिगर्स असतात, पण काही हजार मेले तर त्याला काही अर्थ नसतो. तसं आहे हे. तर त्यामुळे हे आम्ही असं म्हणतो की अच्छा ॲक्सिडेंट झाला आहे, किती लोक मेले, 2च मेलेत ना, ठीक आहे सिंगल कॉलम द्या. 50 मेलेत, ठीक आहे 3 कॉलम द्या. हे आमचं मन होतं. पण कुठे ना कुठेतरी या गोष्टी मनाशी ठरवायला लागतात की ही एक जबाबदारी आहे आणि ही केवळ पत्रकार म्हणून नाहीत. कारण शेवटी पत्रकार कोण असतो? पत्रकार हा विसल ब्लोअर असतो. हल्ली लोकमान्य टिळकांना सगळेच विसरले. लोकमान्य टिळकांनी पत्रकाराची व्याख्या करताना हे सांगितलं की तो कोण असला पाहिजे, तर तो एक जागल्या नावाचा पक्षी असतो आणि तो संकटाची चाहूल देतो शिळ मारून. तर पत्रकाराचं काम ते आहे. त्यामुळे हे काम पत्रकारांनी केलं पाहिजे आणि पत्रकारांना साथ देताना जे वाचक आहेत, आमचे नागरिक आहेत, त्यांची साथ मिळाली तर निश्चितपणे ही जी लढाई आहे ही आपण सगळे यशस्वीपणे लढू शकू. कधी ना कधीतरी आपण 2014ला जरी आपली निर्मिती झाली असली तरी आपण त्याच्या आधीच्या काळाकडे परत जाऊ शकू, अशी आशा आपण करू. आणि मला वाटतं इथं मी थांबतो. फार काही जास्त वेळ आपल्या सगळ्यांचा घेत नाही. आणि हे पुस्तक जरूर वाचा, कारण या केवळ हे पुस्तक नाही आहे, तर हे एका पत्रकारांनी जिद्दीने दिलेली ही लढाई आहे. आणि ती लढाई साधीसुधी नाही आहे. लढाईमध्ये काय असतं? मरा किंवा मरा. तर त्या जिद्दीने ही केलेली पत्रकारिता आहे आणि त्याचं स्वागत तर पूर्वी झालेलंच आहे. पण जरूर आणि मला आनंद आहे की हे मी मूळ इंग्रजीत वाचले तुमचं पुस्तक तर हे मराठीत आलं, हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि यामुळे आणखीन ते व्यापक स्तरावर पोचेल आणि लोकांना कुठे ना कुठेतरी राजसत्ता कशी वागते याचंही एक दर्शन घडेल. राजसत्तेचे अनेक किस्से आहेत, ते पुन्हा कधीतरी. धन्यवाद. आज हे पुस्तक मराठीमध्ये प्रकाशित झालं आहे. हे हिंदी, गुजराती आणि पंजाबीमध्ये सुद्धा काही दिवसांमध्ये येत आहे. जसं बागायतकर सर म्हणाले 8 भाषांमध्ये हे पुस्तक
आपल्या भेटीला येणार आहे. आज हे पुस्तक ज्याची मूळ किंमत 400 रुपये आहे, आज हे 300 रुपयाला आपल्याला उपलब्ध आहे. आणि इंग्रजी जी पुस्तक आहे त्याची मूळ किंमत 450 रुपये, आज 350 रुपयाला उपलब्ध आहे. तर आपल्यापैकी प्रत्येकाला विनंती आहे की जास्तीत जास्त प्रती एक चळवळ म्हणून आपण हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं. अगदी काही मिनिटं आपण थांबावं अशी आपल्याला विनंती आहे. आणि इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे असलम बागवान यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. उपस्थित व्यासपीठ आणि सर्व पाहुणे, मला जबाबदारी दिलेले आभार मानण्याचे. अगदी थोडक्यात म्हणजे 1 मिनिट मी माझे आभार संपणार आहे. आजच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम हा नक्कीच खूप वेगळा आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्यांनी न्यायाधीश लोया साहेबांचा संशयास्पद मृत्यूची गूढ शोधण्याचा प्रयत्न केला, 1-2 वर्ष घालून त्यांनी अतिशय धाडसाने आणि प्रामाणिकपणे शोध घेण्याचा प्रयत्न केला, असे शोध पत्रकार श्री निरंजन टकले हे खास या कार्यक्रमासाठी नाशिकहून आले आहेत. त्यांची मी संयोजकाच्या वतीने आभार मानतो. याचबरोबर श्री अनंतराव बागायतकर हे देखील पुणेकरांना त्यांच्या दिल्ली वार्तापत्रामुळे सुपरिचित आहे. आज त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. दुसरे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध लेखक, भारतीय संस्कृतीचे आश्वासक श्री संजय सोनवणे यांनी देखील आज उपस्थित राहून मार्गदर्शन केले आणि आजच्या परिस्थितीचे, आपल्या पुढील धोक्याचे आपल्याला कल्पना दिली. त्यांचेही मनापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी हे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे व्यवस्थापक श्री राहुल भोसले तसेच त्यांचे सहकारी अमित धुमाळ, किरण यांचेही आभार मानतो. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला जाहीर करतो.